नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका लग्न सराईच्या व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आपले नातेवाईक आहेत आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे। तर आज आहे हळद। कोकणात कशा पद्धतीने हळद साजरी केली जाते किंवा हळदीचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडला जातो, तर या व्हिडिओद्वारे आज आपण पाहणार आहोत। चला मंडळी, संगमेश्वरात होणारी हळद ही कशी असते ते तुम्हाला या व्हिडिओतून थोडक्यात दाखवतात। तर चला मंडळी, झटपट व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला जास्त काही इथला मधला प्रवास दाखवत नाही, थेट आपण जाऊया तिकडे हळदी समारंभाच्या कार्यक्रमात। चला मंडळी, फायनली पोहोचलो आहे। आता जाऊया आपण हळदी मंडपाकडे। चला। हळद कोण चढवी नवरी, हळद कोण चढवी नवरी तुमची आई, नवरी तुमची आई। तिसा पिसाची काठी, तिसा पिसाची काठी, माझी हळदीची वाटी, माझी हळदीची वाटी। हळद कोण चढवी नवरी, हळद कोण चढवी पिसा पिसाची काठी, नवरी हळद कोण चढवी नवरी तू माझे बंदे। ती काठी तिसा पिसाची काठी, माझी हळदीची वाटी, माझी हळदीची। हळद कोण चढवी नवरी, हळद कोण चढवी नवरी तू गाणं म्हणू मला म्हणा कवल्या पानांची नागिन फुलली, पानांची नागिन फुलली, कालाडकी सुप्रिया बाबांची लेकालाडकी, सुप्रिया बाबांची लेकालाडकी, सुप्रिया बाबांची लेकालाडकी। कवड्या कौतुकी हळदी बैसाली, कवड्या कौतुकी हळदी बैसाली, हळदी
चला मंडळी, फायनली आता हळद लावून वगैरे झालेले आहे आणि आता इकडे बघू शकताय पंक्तीमध्ये जेवण्याची मजा आहे ना, काही वेगळीच असते राव. चला आता आपण पण जेवून लगेच साखरपुड्याला सुरुवात करणार आहेत. तर चला सर्वप्रथम आपण जेवून घेऊया, थोड्या वेळानंतर साखरपुड्याला सुरुवात होईल. चला मंडळी, आता इकडे बघू शकताय सर्वच आता ग्रामस्थ मंडळी वगैरे आलेले आहेत आणि इकडे बघा साखरपुड्याला सुरुवात झालेली आहे. बघा आमच्या कोकणात कशा पद्धतीने साखरपुडा केला जातो तर या व्हिडिओत आज पाहणार आहोत. तर चला मंडळी, तुम्हाला कोकणातला साखरपुडा दाखवतो.
तर मंडळी फायनली कोकणातला साखरपुडा आणि हळद हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जे काही पारंपरिक गाणी म्हणू नका किंवा जे काही चालीरीती त्या काही असे वेगवेगळे आहेत ना ती तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा मी या ब्लॉगमधून प्रयत्न केलेला आहे. तर आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी तुर्त या व्हिडिओची रजा घेऊया. यावं कोकण आपलंच असे. काळजी घ्या.